नाही, जेव्हा 712 रुपये या रंगभूमीवर आलं तेव्हा पहिल्यांदा मला रिस्पॉन्स फार कमी होता. पण नाटकामध्ये काय तुम्हाला घटना आहेत आणि नाटक कुठल्या स्थळाला आपण जाऊन किती आपण प्रेक्षकांना हसवू शकतो ते मला आधीच माहीत होतं. त्यामुळे नाटकाचा दम मला आधीच माहीत होता. फक्त हिंमत करण्यासाठी आम्हाला बराच त्रास झाला. पण जेव्हा प्रेक्षकांनी नाटक उचलून झालं तर फक्त पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या नाटकाचे भरपूर प्रयोग झाले आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका प्लेसमध्ये डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये या नाटकाला आजही चांगली मागणी आहे. त्यांना चांगली करमणूक करणारी जर टीम असेल तर ते नक्की दाद देतात. त्याचं उदाहरण त्याचे 712 रुपये आहे. त्या प्रेमाने पोट नाही बरं, त्याच्याकरता पैसा लागतो. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात. सूप नाही घेता येत. आता पैसा असेल ना तर ते सूप पण विकत घेता येतं. आपल्या माणसांचा आधार प्रेम नसेल ना तो पैसा तरी काय सूप देणार. काय लागलं सूप? मला सांग सूप म्हणजे असं तरी काय? मला सांग सूप म्हणजे असं तरी काय? आळवावरचं पाणी हे जे आलं दिसतं ना, सूप म्हणजे असते तशी दुधावरची. होय, सूप म्हणजे असते तशी दुधावरची सारी चटके बसता दुःखाचे आणखी राखते. सूप लागतं सूप मी सारा भूल भुलैया. या साऱ्याचं उत्तर आहे की सबसे बडा रुपया. माझा मस्तीच का म्हणतात. तुला सांगायला नव्हतं त्या आल्याचं. मी हात मारायचं नव्हतं तुला. अरे हात मारून नसतं तर पोटपोटाने सांगता येतं ना भडाभडा. आता वेळ बघितलं बोटाला मागितलं बघा बघा. अरे पुढे तर नाही तिथं मागे बघत ना. माझ्या वैदिक पुष्कळची काय बोलणार. आता बोलूयात ना आपण कोण आहात काढली सगळी करणार. आपण विजय पुरोहित ना. आपल्याकडे विजय पुरोहित आहे. नाही लोक दहाच आहे सगळे 50 ते 60 वर्ष. अरे परवा काय गमत झाली माहितीये. दारू प्यायल्यानंतर टोके शिनाला मस्त होता. मी नाही बाबा, वाद कसला होता तोंडाला. त्याने चिक्कू खाल्ले. चिक्कू पिकलेलं तो खायात आणि मार्केटमध्ये पहिलं झालं तर काय चिक्कू मिळतात काय? चांगली काय इज्जत आहे का? थोडीशी सांगायचं नाही ना तसं. बोललो काय बोलतो? हे तुम्हाला नाही तर पैसे बोलतो म्हणून असं बोललो तुम्ही. मीच बोललो होतो. हे सोबत नाही पैसे परत नाही. पैसा देणार ना. बसा बसा बसा. बसले. आता काय करतो? दंडावर जातो म्हणून बऱ्याच दिवशी भेटते ना. सांग ना सांग. सांगा ना. सांग ना जुळवून देत ना. आज जुळवून देत दंडावर झाला. सांगा मला मला खूप खूप नवीन रुपये भाऊ. ती हळू बोलून ते असं होतं. हे त्यांना अत्यंत लोकांना त्याची घाई नसते का? आज आपल्या झाडावर की लगेच जावे आणि पण आधी आपण झाड लाव. मग त्याला पाणी घाल. मग ते झाड वाढू दे. मग मोहर येणार. मग आपल्या मिळणार ना. बरोबर आहे. मग हो काका तुम्ही बोलताय. सिंधू आता बरोबर बोलतोय तू. म्हणजे आधी पैसे मोडवायचे मग फट्टे खायचे. प्रत्येक शब्द नाही पाळला. कोणाला दिला घेतला तिरकच लोक चालतात. कधी मार्ग धरा चांगला. चल ग, हे पोट शिकवतं आयडिया. गरिबी शिकवते मिळवायला. या जगात काहीच करायला जमवावी लागते माया. पैसा घडवतो दुनिया हवी तशी ती सारी. पैसा घडवतो दुनिया हवी तशी ती सारी. ती खणखण छनछन ऐकून ती सुख